नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे रुद्र आणि गिरिजा या दोघांमधला गैरसमज पाडव्याच्या मुहूर्तावर मिटणार आहे। गिरिजाने जे काही केलेलं आहे ते पाहून रुद्र इम्प्रेस झालेला आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये गिरिजाने वाजत गाजत येत आता रुद्र सोबत नात्याची नवी सुरुवात केलेली आहे। तर या वाड्यामध्ये मालकी हक्काने गुढी उभारण्याचा हक्क दाखवणाऱ्या नागेश्वरला सुद्धा नियती जन्माची अद्दल घडवणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे गिरिजा रुद्रकडे आलेली असते। रुद्रला म्हणत असते की रुद्र, मला तुमच्याशी बोलायचंय। तेव्हा रुद्र म्हणत असतो की गिरिजा, मला आता तुमच्याशी अजिबात बोलायचं नाही, त्यामुळं तुम्ही आत्ता जा, असं रुद्र गिरिजाला स्पष्ट सांगत असतो। गिरिजा म्हणत असते की रुद्र, एकदा ऐकून घ्या माझं। पण रुद्र मात्र ऐकायला तयार नसतो। रुद्र म्हणत असतो की नाही गिरिजा, तुम्ही जा, असं रुद्र ठणकावून तिला सांगत असतो। लिव्ह मी अलोन, मला माझी स्पेस हवी आहे, मला आता तुमच्याशी कोणत्याही गोष्टीबाबत बोलायचं नाही, असं जेव्हा रुद्र सांगतो तेव्हा मात्र गिरिजाला वाईट वाटतं। गिरिजा विचार करत असते की हे सगळं काय होऊन बसलंय। म्हणजे खरंच उर्वशीनं जे काही कांड केलेलं होतं त्या गोष्टीमुळं गिरिजा आणि रुद्र या दोघांच्याही नात्यात फूट पडलेली आहे। म्हणजेच रंगपंचमीपासून गिरिजाने उर्वशीच्या कानाखाली दिली ते काही निमित्त झालं आणि तेव्हापासून दोघांच्या नात्यात फूट पडली। एवढं काही झालं तरीही रुद्र मात्र संकटामध्ये गिरिजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो। गिरिजा म्हणत असते की मला माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत बोलायचं होतं, मी माझ्या बाबतीत बोलत नाहीये, तुमच्याकडून सल्ला हवा होता। तिचं नुकतंच लग्न झालेलं आहे, तिच्या नवऱ्यामध्ये आणि तिच्यामध्ये काही गैरसमज झालेले आहेत, तर त्या दोघांमधले गैरसमज काही केला मिटत नाहीयेत, त्यासाठी काय करावं लागेल, असं गिरिजा रुद्रला विचारत असते। तुमच्याकडून मला सल्ला हवा आहे असं विचारते। रुद्रच्या लक्षात येतं गिरिजा मैत्रिणीचं नाव सांगून काय विचारते आणि काय बोलते ते, त्यामुळं रुद्र तिथून निघून जातो। गिरिजा म्हणत असते, एकदा ऐका ना रुद्र। रुद्र म्हणत असतो, मला माझी स्पेस हवी आहे, आत्ता मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही। गिरिजा मात्र रडत असते, तिला वाईट वाटत असतं, हे सगळं काय घडतंय। कितीही रुद्रला समजवण्याचा प्रयत्न केला तरीही रुद्र मात्र ऐकतच नाहीयेत। नक्की काय करू मी या सगळ्याचं आणि ह्या गोष्टी कशा पद्धतीने सोडू, हा प्रश्न मात्र उभा राहिलेला असतो। आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच देवकी आता झोपलेली असते। देवकीला उठवायला नागेश्वर येतो आणि नागेश्वर म्हणू लागतो की उठा देवकीबाई, उठा, झोप कशी लागते तुम्हाला, सांगा, कुठे आहे नक्की, कुठे आहे तुझी लेक, सांग मला। देवकी मात्र त्या नागेश्वरकडे पाहत असते, कारण तो अशा पद्धतीने तिच्या समोर येऊन थांबलेला असतो की कोणीही अगदी घाबरेल, दचकेल, कारण तो माणूस काय आहे हे देवकीला चांगलंच माहिती आहे। पहिल्यापासून तिच्यावर त्याचा डोळा होता आणि आता जर तो माणूस एवढा जवळ आला असेल तर तिला त्रास होणारच। ती बिचारी घाबरलेली असते आणि त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजेच देवकी तिथं उभी असते आणि नागेश्वर तिला म्हणत असतो की सांग, कुठे आहे तुझी लेक, काही करणार नाहीयेत, आम्ही काय करतो, एक छोटंसं घर घेतो आणि तिला देतो, दोघी जणी सुखाने राहा तिथे। तेव्हा देवकी त्याच्याकडे पाहत असते। तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की सांगायचं, लवकरात लवकर सांगायचं। देवकी म्हणते, तुझ्याकडे तो माणूस आहे ना, त्याला विचार आणि मलाही सांग की माझी लेक कुठे आहे ते, कारण मला माहित नाहीये ती कुठे आहे ती। आणि देवकीला खरंच माहित नाहीये की तिची मुलगी कुठं आहे, त्यामुळे तिनं उत्तर द्यायचा प्रश्नच येत नसतो। परंतु नागेश्वरला असं वाटत असतं की आता हिला माहिती आहे, का तर प्रभासने मरताना असं सांगितलंय उर्वशीच्या जवळ सांगितलंय की देवकीला माहिती आहे तिची मुलगी कुठं आहे, आणि म्हणूनच आता नागेश्वर देवकीच्या जास्तच मागे लागलेला असतो की सांग नक्की कुठं आहे, तुझी मुलगी कुठं आहे, ही गोष्ट मला कळली पाहिजे, असं त्याचं म्हणणं असतं। देवकीला खरंच त्याबद्दल काहीच माहिती नाहीये। देवकी त्याच्याकडे पाहत असते। तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की काय हे चाललंय, कारण तुला माहिती आहे ना, कसं आहे, उद्या काहीही झालं तरीही तू मला उत्तर द्यायला हवायस, पण तू मला सांगतच नाहीयेत। तेव्हा देवकी म्हणते, मला माहित नाहीये म्हणून सांगितलंय ना, मी कशी सांगणार आहे कुठे आहे ते, मला माहित असतं तर मी गेले असते ना तिच्याकडे, असं देवकी स्वतःच्या तोंडाने सांगू लागते। आणि तेव्हा मात्र नागेश्वर म्हणतो की बघ कसं आहे, तुला ना खरंच जास्त माज आलाय, मी तुला प्रत्येक वेळेस समजवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुला मात्र ऐकायचंच नाहीये, तुला अति करायचंय ना, एक दिवस तुला कळेल। त्यानंतर नागेश्वर आता इकडे घरी येतो। गुरुजी आलेले असतात। गुरुजी म्हणत असतात की नागेश्वर साहेब, उद्या पाडव्याचा हा जो मुहूर्त आहे, या मुहूर्तावर तुमच्या आणि मालकीनबाईंच्या हस्ते गुढी उभारली गेली पाहिजे।
तेव्हा नागेश्वर म्हणतो, अहो काय बोलताय, हे जरा लवकर तरी सांगायचं होतं मला. आम्ही ऑलरेडी सांगून ठेवले की सुनबाई आणि चिरंजीव गुढी उभारणार आहेत, आणि अचानक हे सगळं बदलणं, हा नागेश्वर दिलेला शब्द कधी बदलत नाहीये. तेव्हा गुरुजी म्हणतात, पण नागेश्वर साहेब बदलावा लागेल, नाहीतर पुढचे 50 दिवस इतके खडतर जातील की तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही. असं इकडे स्पष्टपणे आता नागेश्वरला गुरुजी सांगत असतात. तेवढ्यातच रुद्र येताना दिसतो. नागेश्वर म्हणतो की आता घरातल्यांच्या समोर ही गोष्ट कशी सांगायची, असं नागेश्वर विचार करू लागतो. रुद्र समोरून येताना दिसतोय हे पाहून नागेश्वर म्हणतो की गुरुजी आता तुम्हीच काम करा, चिरंजीव येत आहेत त्यांच्या समोर हे बोला, म्हणजे चिरंजीव या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करतील, म्हणजे आमचा मान पण तसाच राहील. म्हणजे एवढा चालाक हा माणूस आहे, किती विचित्र पद्धतीने तो वागत असतो, कोणाला कुठं पायाखाली ठेवायचं हे त्याला चांगलंच कळत असतं. इकडे रुद्र येतो आणि रुद्र म्हणतो, गुरुजी आज सकाळ सकाळ. तेव्हा गुरुजी म्हणतात की हो, उद्या पाडव्याचा मुहूर्त आहे, आणि या मुहूर्तावरती अगदी 7:15च्या आधी नागेश्वर साहेब आणि मालकीनबाई या दोघांच्या हस्ते गुढीची पूजा झाली पाहिजे, असं सांगितल्याबरोबर इकडे नागेश्वर पाहू लागतो. रुद्र म्हणत असतो की काहीच हरकत नाहीये, आम्ही करेल सगळी तयारी, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आबासाहेब आणि आईसाहेब या दोघांच्या हस्ते गुढीची पूजा होईल, असं रुद्रने आता शब्द दिलेला आहे. तेव्हा नागेश्वर पाहत राहतो. म्हणजे नागेश्वरचं जे काही काम होतं ते अगदी रुद्रने एका दमात सोडवून टाकलेलं असतं. त्यासोबतच इकडे गुरुजी म्हणत असतात की झालं, मग काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता चिरंजीवांनी शब्द दिलेला आहे, रुद्रप्रताप घोरपडेंनी सांगितलेलं आहे की पूजा होणार म्हणजे होणार, त्यामुळे गुरुजी तुम्ही काळजी करू नका, असं रुद्रने सांगितलेलं आहे. आबासाहेबांना काहीही होणार नाही, आम्ही आहोत ना त्यांच्यासोबत, फक्त गुढीची पूजा ना. ठीक आहे, काही हरकत नाहीये, मी गिरिजाला सांगतो तसं, की अचानक गुरुजींनी सांगितलेलं आहे, असं आता रुद्रने सांगितलेलं असतं, आणि नागेश्वरचं कामच त्याने सोपं करून टाकलेलं असतं. तेव्हा नागेश्वर आणि त्याचबरोबर रुद्र दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. नागेश्वरला माहिती आहे की रुद्रला कसं गुंडाळायचं, काय करायचं, त्याच्याशी कशा पद्धतीने बोलायचं, या सगळ्या गोष्टी नागेश्वरला चांगल्याच माहिती असतात. इकडे गुरुजी सुद्धा पाहत राहतात. म्हणजे गुरुजी नक्की खरंच नागेश्वरच्या भल्याचं सांगतात का येणारं संकटच फक्त सांगितलं जातं, हे मात्र खूपच भारी वाटत आहे. त्यानंतर नागेश्वर आता तिथं असतो आणि गुरुजी जायला निघतात. फायनली नागेश्वरचं काम तर झालेलं आहे. रुद्र इकडे विचार करत असतो. रुद्र गिरिजाला म्हणत असतो की काहीही झालं तरीही आता गिरिजा आणि रुद्र हे दोघंही ज्या पद्धतीने एकत्र येणार आहेत ते पाहण्यासारखं आहे. पण सावीचा मात्र आगाऊपणा काही केल्या कमी होत नसतो, कारण सावीचं असं म्हणणं आहे की रुद्रने कितीही काही केलं तरीही गिरिजा आणि रुद्र कधीच एकत्र येता कामा नयेत, म्हणून सावीचे सगळे प्रयत्न चाललेले असतात. आता रुद्र येतो आणि गिरिजाला म्हणू लागतो की उद्या आबासाहेब आणि आईसाहेब गोडी उभारतील. तेव्हा गिरिजा म्हणते, पण आपल्याला सांगितले होतं तर. तो म्हणतो की नाही, गुरुजी आले. तेव्हा गिरिजा म्हणते काहीच हरकत नाहीये, चालेल, त्यांनी गुढी उभारली तरी काही हरकत नाही. रुद्र म्हणतो, मलाही तुमच्याकडून याच उत्तराची अपेक्षा होती, कारण आता गिरिजा अडून बसणारी नाहीये. ठीक आहे ना, काहीतरी असेल प्रॉब्लेम, आणि तिला असा मानपान वगैरे काहीच नकोय. तिचं उलट असं म्हणणं आहे की हा गुढी उभारण्याचा मान जो आहे तो या घराच्या मालकीनीला, देवकीला मिळाला पाहिजे, असं तिचं म्हणणं आहे. तेवढ्यातच सावी तिथे येते आणि सावी म्हणते, ऐकलंच ना रुद्र काय म्हणाला, कारण गिरिजा रुद्रसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते. रुद्र तिला म्हणालेला असतो की मला स्पेस हवा आहे, लिव मी अलोन, अशा पद्धतीने तो बोललेला असतो आणि तो तिथून निघून जातो. आणि नेमकी सावी तेवढा ऐकते आणि गिरिजाच्या समोर येते आणि म्हणू लागते, काय ग तू सारखी मागं 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 फिरत असते, बघितलं ना रुद्र काय म्हणाला तुला, त्याला ना तुझ्यासोबत राहायचंच नाहीये. आणि त्यासोबतच ती सावी गिरिजाला सांगू लागते, लक्षात येते ना तुझ्या मी काय म्हणते ते. गिरिजा म्हणते की हो बरोबर आहे, लक्षात येते मला, रुद्र काय म्हणाले तेही मला कळलेलं आहे, तू सेपरेट सांगायची गरज नाहीये, असं सावीला ती सांगते. सावी म्हणते, कसं आहे बघ ना तू, म्हणजे रुद्र एवढा शिकलेला, एवढा मोठा, गावात त्याला मानपान, पण तुझं काय, तुझ्या बाबतीत तसं काहीच नाहीये, तुला काय धड इंग्रजीही बोलता येत नाहीये, आणि रुद्र काय बोलतो तेही कळत नाहीये, उपयोग काय या सगळ्या गोष्टींचा, विचार कर ना तू. सावी म्हणत असते, बरोबर आहे, कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही, तू फक्त रुद्रच्या मागं मागं करत राहशील, दुसऱ्या कोणत्याच गोष्टी तुला जमणार नाही. असं आता सावीने जेव्हा गिरिजाला सांगितलेलं असतं तेव्हा गिरिजा म्हणत असते, मला कळलेलं आहे. ती म्हणत असते की रुद्र तुला काय बोलतोय हे सुद्धा तुला कळत नाहीये, आणि तू काय उत्तर देणार आहेस, असं सावी गिरिजाला सांगू लागते. त्यासोबतच इकडे गिरिजा विचार करू लागते की हे सगळं काय होतंय, रुद्र माझ्यासोबत ज्या पद्धतीने वागत आहेत या सगळ्यावरती काहीतरी उपाय काढावाच लागणार आहे. इकडे उर्वशी डोक्याला हात लावून बसली, तिला कळत नाहीये की आता करायचं काय, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा, एवढाच विचार तिच्या डोक्यात चाललेला असतो.
कारण काहीही झालं तरीही आत्ता तिला तिचं अस्तित्व पुन्हा मिळवायचं आहे आणि त्यासाठी तिचे सगळे प्रयत्न चालू असतात. इकडे सावी तिथे येते आणि म्हणते, मावशी बघ, मी प्लॅन करून आलेले आणि सगळं व्यवस्थित आपण ठरवलेलं आहे, त्या पद्धतीने झालेलं आहे. तेव्हा ती म्हणते, काय आता? तेव्हा ती म्हणते, मी सांगितलं होतं ना, त्या गिरिजाच्या मनामध्ये ना इन्सिक्युरिटी निर्माण करायची रुद्र बाबतीत, आणि मग ती स्वतःहूनच उद्ध्वस्त झाली पाहिजे, निघून गेली पाहिजे. आणि आता मी तेच केलं. मला ही संधी कोणी दिली तुला माहिती आहे का? मला ही संधी रुद्राने दिलेली आहे आणि रुद्रानेच मला सांगितलं, रुद्रच्याकडूनच मला ती संधी मिळाली. रुद्र तिला बोलला की लिहून मी आलो. त्यामुळं तिला किती इंग्रजी येतं हे आपल्याला माहितीच आहे आणि त्यामुळं मी तिला चांगलंच डिवचलेलं आहे. तेव्हा इकडे उर्वशीचं कारण माहिती आहे, तिनं काय कारण केलेलं आहे. त्यामुळं उर्वशी शांतच असते, कारण तिच्या डोक्यात एकच विचार सुरू आहे, जर का नागेश्वरला सत्य कळलं तर आपली वाट लागणार आहे आणि म्हणूनच ती विचार करत असते. इकडे गिरिजाने विशाखाला मंदिरात बोलवलेलं आहे. त्या देवीच्या देवळात दोघीजणी भेटलेले असतात आणि मग विशाखा म्हणते, काय झालं आता? नक्की काय होतंय? तुमच्या दोघांमध्ये अजून मांडवलेलं नाही दिसत. तेव्हा गिरिजा म्हणते की नाही. तेव्हा ती सांगते की काय करायचंय मग? तेव्हा गिरिजा म्हणते की मला कळत नाहीये, पण माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. मग विशाखाला ती तिचा प्लॅन सांगू लागते. विशाखा म्हणते की चालेल, पण अगं गिरिजा, तुझ्या लक्षात येते का, इकडे सावी आणि उर्वशीने सुद्धा प्लॅन केलेला आहे गिरिजा आणि रुद्रच्या बाबतीत पाडव्यासाठी. कारण काही झालं तरी गिरिजा आणि रुद्र या दोघांच्या हातून गुढी उभारली नाही पाहिजे, यासाठी त्यांचा प्लॅन सुरू आहे. तर इकडे गिरिजाने आता विशाखासोबत प्लॅन केलेला आहे आणि ती म्हणत असते, विशाखा तो प्लॅन ऐकलं म्हणते, पण अगं हे कसं वाटतं? म्हणजे प्रभास काकांना जाऊन अगदी थोडेच दिवस झालेले आहेत आणि हे सगळं करणं. तेव्हा गिरिजा म्हणते, मला एवढंच माहिती आहे की प्रभास काका जर असते तर त्यांना हे आवडलंच नसतं ना, माझ्या आणि रुद्रमध्ये अशी फूट पडलेली आणि रुद्र आणि मी एकमेकांसोबत बोलत नाही, आम्ही नाराज आहोत, ही गोष्ट त्यांना आवडली असते का? त्यामुळं मी ठरवलंय की हे करायचं आणि आई आणि मी आम्ही प्रत्येक वेळेस काही ना काही कारस्थान करतो यांना सगळ्यांना उघडं पाडण्यासाठी, यांचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी, पण ते होतच नाहीये. आमचा प्लॅन फ्लॉपच होतोय. त्यामुळं मला कळतच नाहीये की काय करू. म्हणून आता मला असं वाटतंय की एकदा का रुद्र आमच्या सोबत आले तर मात्र सगळ्या गोष्टी करणं सोपं जाणार आहे. आणि नेमकं त्याच वेळी देवी आईने फुल पाडून कौल दिलेला असतो आणि दोघीही देवीकडे पाहतात. तेव्हा गिरिजा म्हणते की प्रभास काका जिथे कुठे असतील तिथून ते आम्हाला आशीर्वादच देतील, मला खात्री आहे. असं इकडे गिरिजाने ठरवलेलं आहे आणि आता त्या पद्धतीने प्लॅन वर्कआउट करायचं दोघींचं ठरलेलं असतं. त्यानंतर आता नागेश्वर एक साडी घेतो आणि तो देवकीकडे जातो आणि देवकीच्या अंगावरती ती साडी टाकत असतो. देवकीला खूप राग आलेला असतो. देवकीने नागेश्वरला मारण्यासाठी हात उचललेला असतो, पण तिथं असलेल्या शांताबाईंनी तिचा हात पकडलेला असतो आणि शांताबाईंनी ती साडी पकडलेली असते आणि ती साडी आता नागेश्वर त्या देवकीच्या अंगावर टाकायला सांगतो. देवकी मात्र तिने तिचा हात पकडलेला आहे म्हणून ती उळत असते आणि त्याच वेळी ती साडी अंगावर टाकली जाते. नागेश्वर म्हणतो, तुला काय वाटलं? तुला मी नवीन साडी आणून देणार आहे? शक्यच नाही, भिकारी आहेस तू. नवीन साडी तुला कशाला? पाडवा असला तरी काय झालं? कसं आहे, त्याच वेळीस ठरवलं होतं मी तुम्हाला दोघांना उद्ध्वस्त करायचं, जेव्हा अंगद महाजन तुझ्या नवऱ्याने तोंडावर माझे पैसे फेकलेले होते आणि तो माझ्याशी ज्या पद्धतीने वागलेला होता. कसं आहे, एक गोष्ट लक्षात ठेव, आज ना तू माझ्याशी लग्न केलं असतंस ना, त्या वाड्यामध्ये माझ्यासोबत वासंतीच्या जागी तू उभी असली असती आणि दोघांनी जोडीनं गुढी उभारली असती. पण बरोबर आहे, काही उपयोग होणार नाहीये, कारण त्या गोष्टी घडलेल्याच नाही आहेत आता. त्यामुळं मला असं वाटतंय की उद्या गुढी उभारताना, माझ्या वाड्यामध्ये गुढी उभारताना तू तिथं पाहायला हवं होतं, पण नाही, तू 2 वेळा पळून जायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ही गोष्ट मी होऊच देणार नाही. तेव्हा देवकी म्हणते, तुझा वाडा, लाज वाटते का? हाय का तुझं काय? तूच भिकारी आहेस. ते सगळं साम्राज्य माझं आणि माझ्या छकुलीचं आहे आणि माझ्या मुलीला ते मिळवून मी देणारच आहे, असं देवकी ठणकावून सांगत असते. नागेश्वर मात्र तिच्याकडे पाहत असतो आणि त्यासोबतच इकडे देवकी मात्र चिडलेली असते आणि देवकी त्याला बोलत असते की ते सगळं आमचं आहे, तुझं काही नाहीये आणि त्या वाड्यामध्ये तू गुढी उभारण्याची स्वप्न पाहत आहे, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तेव्हा मात्र नागेश्वर चिडलेला असतो आणि तिच्या अंगावरती साडी फेकतो आणि म्हणतो की तुझी हीच लायकी आहे आणि दार बंद करून घ्या, असं तो शांताबाईला सांगतो. रागाने तिथून निघून जातो, कारण देवकी सुद्धा तेवढीच चिडलेली असते. आणि जाताना तो म्हणत असतो की देवकी नंदन गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला, म्हणजे वेगवेगळी गाणी म्हणत ओरडत आरडत कसाही तो नागेश्वर तिथं पोहोचत असतो आणि देवकीला त्रास देत असतो. देवकीनं ठरवलेलं आहे, काहीही झालं तरीही माझी छकुली आहे, जिथं कुठं असेल ती सुखरूप असेल हे मला माहिती आहे, एवढंच तिच्या डोक्यात आहे आणि ती नागेश्वर घोरपडेला पुरून उरणार आहे.
असं सुद्धा सांगितलं जातं. त्यासोबतच नागेश्वर आता तिथून निघून जातो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की नागेश्वर आता घरी आलेला आहे. गुढीची तयारी सगळी झालेली आहे. गुढीची पूजा करायची आहे आणि मग सगळेजण जमलेले असतात. तेव्हा गिरिजा तिथे येते आणि म्हणत असते की रुद्र, मला तुमच्याशी बोलायचं आहे. या पाडव्याच्या मुहूर्तावर मला तुमच्यासोबत नवीन सुरुवात करायची आहे. तुम्ही मला माफ करा, असं गिरिजा बोलत आहे. आणि गिरिजा रुद्राला स्पष्टपणे सांगत असते. रुद्र सुद्धा पाहत असतो आणि मग मात्र रुद्र सुद्धा ढोल वाजवत येतो आणि गिरिजा म्हणत असते, रुद्र खरंच तुम्ही मला माफ केलं? तेव्हा रुद्र सांगतो की हो. आणि मग मात्र सावी आणि उर्वशीचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. आईकडे नागेश्वर आणि वासंती दोघंही गुढी उभारत आहेत आणि नेमकी नागेश्वरच्या हातातून गुढी सटकते आणि इकडे गिरिजा ढोल वाजवत असते. ती रुद्राकडे पाहत असते. आता रुद्र आणि गिरिजा जाऊन ती गुढी कशी सावरणार आणि घरच्या मालकिनीच्या हस्ते गुढी उभारली जाणार हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.